यानंतर बातमी नाशिकमधल्या दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलेलं आहे। पत्नी आणि मुलाची हत्या करत आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला। विषारी औषध घेत पतीने हे आत्महत्येचा प्रयत्न केलाय। पतीला तत्काळ नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। संपूर्ण घटनेचा पोलिसांकडून आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। नाशिककडे जात असलेल्या येवल्यातील युवकावर अज्ञात 7 ते 8 जणांनी चाकूने हल्ला करून रोकड लुटल्याची घटना घडली आहे। येवला शहराजवळील अंगणगाव परिसरामध्ये ही घटना घडली आहे। हल्ल्यामध्ये योगेश मांजरे नावाचा तरुण जखमी झाला असून हल्लेखोरांनी त्याच्याकडील पैसे हिसकावून नेल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी तपास सुरू केला असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय। यानंतर डहाणू मधली एक धक्कादायक बातमी आहे। डहाणू मध्ये भर दिवसा ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्यात आलेला आहे। बंदुकीचा धाक दाखवून सराफ दुकानाची लूट करण्यात आली आहे। लाखोंचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन दरोडेखोर पसार झालेले आहेत। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय कसा धाडसी दरोडा टाकण्यात आलेला आहे। गजबजलेल्या आणि वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे आणि न्यू लक्ष्मी ज्वेलर्स आहे डहाणू मधलं। या ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आलेला आहे। आपण बघतोय आणि कशा पद्धतीने हे दरोडा टाकून शिताफीने हे जे दरोडेखोर आहेत ते एका पांढऱ्या कचरा वेचणाऱ्यासारख्या गोणीमध्ये हे सगळे दागिने घालून पसार झालेले आहेत। एक दरोडेखोर बंदुका घेऊन 2 बंदुका घेऊन दारावर उभा राहिला होता। तोंडाला कापड बांधण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर एका भंगार गोळा करतात त्या पद्धतीच्या पिशवीमध्ये सोन्याचे सगळे दागिने घालून हे सगळे चोरटे लंपास झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि हा सगळा दरोडा होत असताना लोक सुद्धा बघायची भूमिका घेताना आपल्याला दिसतात, आजूबाजूवर जाताना दिसतात। मात्र त्याच्या हातामध्ये बंदूक असल्यामुळे कुणीही धाडस दाखवलेलं नाही आहे। 2 बंदुका घेऊन हा दरोडेखोर न्यू लक्ष्मी ज्वेलर्सच्या दारात उभा होता। त्यामुळे या दरोडेखोरांना चोरांना पोलिसांचं भय राहिलंय की नाही हा प्रश्न आहे।